हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल. मी अक्षरा भावसार परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे गुढीपाडवा, सो आम्ही तर रेडी आहे. आणि आजचा व्लॉग खूप भारी आहे आणि खूप कमी वेळ तुमचा मी घेणार आहे, जास्त वेळ मी घेणार नाही आहे. सो आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सुखात आनंदात भरभराटी जाव आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, हीच देवाकडे प्रार्थना. तर चला, ब्लॉग पूर्ण बघा. भेटूया परत लवकरच. तर चला, नवे वर्ष, नवी सुरुवात, नव्या यशाची, नव्या सणाची, नवी पहाट. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला तर नक्कीच म्हणजे बहुतेकांना तर माहितीच असेल की आपण गुढीपाडवा का साजरा करतो आणि त्याचे काय महत्त्व आहे. आणि असं म्हणतात की गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो, जो की वसंत ऋतूची सुरुवात आणि नवीन पिकाची कापणी दर्शवतो. या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्यात परतल्याच्या नंतर आनंद किंवा शालिवाहन राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला जातो. आणि तुम्हाला तर नक्कीच म्हणजे माहितीच असेल की नवीन वर्ष हे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, जो की आपण म्हणतो की आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्यानंतर आम्ही साजरी करतो. आणि प्रभू श्रीरामने म्हणजे वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्यात परतले, तेव्हा प्रजेने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुढी उभारली होती. तर गुढी म्हणजे एक असं प्रतीक मानलं जातं जे की खूप सुंदर असं त्यांचं वर्णन केलेलं गेलेलं आहे. आणि शालिवाहन राजाचा विजय, शालिवाहन राजाने शत्रूवर मिळवल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी ही गुढी उभारली जाते असं म्हणतात. आणि तर खूपच सुंदर असे म्हणजे गुढीपाडवा हा सण आपल्याला का साजरा करतो हे आपल्याला नक्कीच माहिती असेल. सो मला जेवढी माहिती इथं भेटली आहे, सो मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे. नक्कीच तुम्हालाही आवडेल. ब्रह्मध्वज असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. गुढीला आपण जी की गुढी आपल्या दारात बांधतो, जे की एक प्रतीक म्हणून आपण हे केलं जातं. शेतकऱ्यांचा सण, वसंत ऋतूच्या आगमनासह रबी पीक हातात असल्यामुळे शेतकरी या दिवशी निसर्गप्रीती कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजे शेतकऱ्याचीही नवी एक सुरुवात, इथं पिकांसाठी सुरुवात ते करत असतात. आणि याचं महत्त्व, गुढीपाडव्याचं महत्त्व जे की आहे 3.5 मुहूर्तपैकी हा एक दिवस आहे, जो की एक शुभ दिवस मानला जातो, ज्या दिवशी नवीन कामे सुरू केली जातात. तुम्हाला म्हणजे काही लग्न कार्य असो की काही वस्तू घेणं असो, हे सर्व गुढीपाडव्याला केले जातं. समृद्धीचं प्रतीकही गुढीला मानले जातं. घराबाहेर उभारलेली गुढी आनंद, शांती, विजय दर्शवते. आणि आपण जे की गुढीला जे की आपण निंबाची पत्ती लावतो, हारकडे लावतो, हे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आपण त्याला प्रसादामध्ये गूळ, धणे वगैरे असं ठेवतो. आणि जे की कडुलिंबाची जे पाने आपण खाऊन आरोग्याची वर्षाची सुरुवात केली जाते. आणि जे की कडुलिंब असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आरोग्य चांगलं भेटतं असं मानलं जातं, म्हणून ही गुढी उभारली जाते. खूप सुंदर अशी माहिती म्हणजे गुढीपाडव्याची आणि खूप सुंदर वर्णन असं गुढीपाडव्याचं केलं गेलेलं आहे, जे की नक्कीच सगळ्यांना माहितीच असेल. पण मीही तुमच्यासोबत हे शेअर करत आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं. सो नक्कीच तुम्हाला ही ब्लॉग आवडला असेल, नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया.